जे फ्रेशर्स आहेत रिसेंट पास आउट दॅट इज 2025 त्यांना जॉब भेटणं अवघड चाललंय आणि त्याच्यामध्ये काही कंपन्या काय करतायत त्यांना पेड इंटर्नशिप ऑफर करतायत. म्हणजे स्टुडंटनी पे करायचे. मग स्टुडंटला क्वेशन पडतो, "अरे कोर्स केलाय आम्ही एवढा मोठा 50-50, 1-1 लाख रुपये देऊन आणि परत इंटर्नशिपसाठी आम्ही पेड करायची म्हणल्यानंतर यार कुठेतरी घरचे पण पैसे नाही देणार. आम्हाला अशी इंटर्नशिप द्या ज्याच्यामध्ये आम्ही फ्रीमध्ये करायला तयार आहोत. फक्त आम्हाला त्यातून शिकायला भेटलं पाहिजे." तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. कसं असतंय कंपनीमध्ये, तुम्ही कंपनीमध्ये लाईव्ह प्रोजेक्टवर बसला. एक तर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट काहीच येत जमणार नाही. पहिली गोष्ट तुम्ही बसले तुम्हाला समजणारच नाही, की काय स्ट्रक्चर आहे, काय फ्लो चालू आहे, एवढे पॅकेजेस, एवढे क्लासेस, एवढ्या नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला तिथं दिसतील, जे की कोर्सेसमध्ये शिकवत नाहीत एवढं आणि स्टुडंट कॅलिबर पण म्हणजे कॅपेबल पण नसतात तेवढं लर्न करण्यासाठी. ही पण रिॲलिटी आहे. प्रोग्रामिंग शिकण्यासाठी कुठलीही 2 वर्षे लागतात कंप्लीट शिकण्यासाठी. ओके. त्यामुळे ते कॅपेबल पण नसतात आणि लाइक स्टुडंटला वाटतं मी इंटर्नशिपसाठी गेलो मला फ्री भेटावे. पण कंपनी इंटर्नशिप फ्री कधी देत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. जरी फ्री दिली तर भाई तुम्हाला सगळं करावं लागेल. ते पैसे याच्यासाठी घेतायत की भाई तुम्हाला एक डेव्हलपर ते ऑक्युपाय करून देणार. तो डेव्हलपर तुमचे डाउट सॉल्व्ह करणार, तुम्हाला मदत करणार, लाईव्ह प्रोजेक्टमध्ये हेल्प करणार, नवीन-नवीन गोष्टी सांगणार. त्याच्यासाठी ते पैसे घेतायत. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का? कोर्स केला 1,00,000 फीस भरून किंवा 50, 60, 70 जेवढी पण असेल. कोर्समध्ये नॉलेज चांगलं भेटलं नाही. इंटर्नशिप करायला गेला तिथून पैसे मागायलेत. म्हणजे स्टुडंट्स दोन्हीकडून फसत आहेत. ओके. कोर्समध्ये पण फसला, इंटर्नशिपसाठी गेलात तिथं पण पैसे मागायले. अरे मग जॉब भेटेल तरी कसा? भेटेल कसा? याचं सोल्युशन मी फाइंड आउट करतोय. तुम्ही कमेंट सेक्शन खाली आहे तुमच्याकडे. ओके. जे लाइक ज्यांना सोल्युशन माहीत आहे ते कमेंट करू शकता. ओके.